कारल्याची भाजी बघितली तरी मला भूक नाही किंवा मला आवडत नाही असे म्हणणारे आपल्या घरात बरेचसे असतात. पण कारल्याची भाजी इतकी पौष्टिक आहे की आपल्या आहारामध्ये आठवड्यातून 2 ते 3 वेळा असायलाच पाहिजे. तर आज मी अगदी अजिबातही कडू न होता भरलेल्या कारल्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर नक्की व्हिडिओ बघा. तर इथं 5 कारली घेतल्यात. अगदी खूप जास्त मोठी पण नाही, खूप जास्त लहान पण नाही. मध्यम आकाराची अशी 5 कारली घेतल्यात आणि छान अशी कोवळी घेतल्यात. कोवळी कारली शिजायला जास्त वेळ लागत नाही. जून असतील तर शिजायला थोडा वेळ जास्त लागतो. आता कारल्यांना ना मध्ये मी चीर पाडते आणि त्याच्यामध्ये जेवढ्या सगळ्या बिया आहेत ना त्या सगळ्या बिया मी काढून घेते. तर मी तर हाताच्या साहाय्याने काढते. तुम्हाला चमच्याने काढायला येत असतील किंवा सुरीने काढायचं असेल तर तुम्ही तशा काढू शकता. मला अशा सोप्या वाटतात म्हणून मी अशा काढल्या. आणि ही कारली मी धुवून घेतली नाहीत. मी कारली सगळी छान स्वच्छ केल्यानंतरच धुवून घेणार आहे. तर या पद्धतीने कारलं व्यवस्थित असं मोकळं करून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने मी दुसरंसुद्धा कारलं छान असं चिरून घेते आणि सगळ्या बिया अशा काढून घेते कारल्यामधल्या. कारल्याची भाजी कडू असली तरी खूप जास्त पौष्टिक आहे. त्याच्यामुळे लहानांपासून मोठ्यांनी आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा खायलाच पाहिजे. ज्यांना कारला आवडतं त्यांनी डब्यासाठी सुद्धा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे किंवा कधी आपण वरण भात केला तर त्यासोबतसुद्धा तोंडी लावण्यासाठी मस्त अशी रेसिपी आहे. अजिबातही कडू होत नाही. तर आता इथं कारली छान चिरून झालेत. आता एका पातेल्यामध्ये अर्धं पातेलं पाणी घेतलं आहे आणि 1 चमचाभरून याच्यामध्ये मीठ घातलं आहे. आता या मिठामध्ये सगळी कारली मी व्यवस्थित अशी आतून चोळून घेते जेणेकरून याचा थोडासा कडवटपणा कमी होईल. तर या मिठाच्या पाण्यामध्ये ही कारली चोळून धुतल्यानंतर परतसुद्धा 2-3 पाण्याने मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. तर 2-3 पाण्यानं कारली धुवून घेतल्यानंतर परत मी पाण्यातच ठेवून देते मसाला तयार करतोपर्यंत. तर आता इथं मसाला करते. तर भरली कारली करतोय त्यासाठी मसाला करते. तर 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. कांदा लसूण मसाला घातला आहे, 1.5 चमचा घातला आहे. त्याचसोबत इथं आता पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि रंग छान येण्यासाठी बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलं आहे. त्याचसोबत आता इथे 1 चमचा भरून सुकं खोबरं आणि लसूण यांचं वाटण घातलं आहे. 2 चमचे भरून छान खरपूस भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. आता याच्यामध्ये आवश्यकता असेल तर थोडंसं तेल घालून किंवा पाण्याचा शिंतोडा देऊन हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर मी इथं छान आता हे मिश्रण एकजीव करून घेते. तर मिश्रण चांगलं एकजीव करून झाले, सारण तयार झालं आहे. आता ह्या ज्या कारल्या आहेत ना या कारल्यामध्ये मी व्यवस्थित असं हे सारण भरून घेते भरल्या कारल्याचं. तर छान असं दाबून भरून घ्यायचं. तर बऱ्याच वेळा कारल्याची भाजी कारले आधी शिजवून घेऊन करतात. तर मी आज शिजवून न घेता डायरेक्ट कारल्याची भाजी करणार आहे. तर याच पद्धतीने मी सगळ्या कारल्यांमध्ये छान असा मसाला भरून घेते. मसाला भरून तयार आहेत कारली. तर चला मग मस्त अशी फोडणी करायला देऊया. आणि इतकासा मसाला राहिला आहे तो आपण कारल्यांच्या वरतून घालायचा. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तर 1 पळी आपल्या जसं आवडीनुसार तेल घ्यायचं. मी इथं तेलाच्या किटलीमधली 1.5 पळी तेल घेतलं आहे. अर्धा चमचा त्यात जिरं घातलं आहे. जिरं थोडंसं फुटून दिलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर इथं जी भरली कारली आहेत ती सगळी याच्यावरती घालून घेते. आणि जो उरलेला मसाला आहे हा मसालासुद्धा मी या कारल्यांवरती घालून घेते. ते 1 अर्धा मिनिटानंतर कारली व्यवस्थित अशी तेलामध्ये दोन्ही साईडून परतवून घ्यायची की सर्व बाजूने तेल व्यवस्थित असं कारल्याला लागलं पाहिजे आणि छान अशी तेलामध्ये परतून झाली पाहिजेत त्यासाठी. आता इथं कारली चांगली मी परतून घेतली दोन्ही साईडून. आता याच्यावरती झाकण घालते आणि अर्धा ग्लास पाणी घालते याच्यावरती. ताटावरती अर्धा ग्लास पाणी घालते. म्हणजे ते पाणीसुद्धा छान गरम होईल आणि कारली 5 ते 6 मिनटं बारीक गॅसवरती चांगली वाफ काढून घ्यायची याला. 4 ते 5 मिनटानंतर बघूया आपण मस्त अशी कारल्याला वाफ आली. तर बघू शकता एका साईडून कारली छान अशी तेलामध्ये तळली गेलेत. तर आता कारल्याची दुसरी बाजू तेलामध्ये व्यवस्थित अशी पलटवून घेऊन छान परतून घेऊन याच्यावरती जे ताटामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं तर हे गरम पाणी या कारल्यावरती घालून घ्यायचे आहे. तिथे हे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. आता परत एकदा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि 10 ते 12 मिनटं ही कारली बारीक गॅसवरती चांगली शिजवून घेते. बघूया आपण 10 ते 12 मिनटानंतर
मस्त असं चमचमीत तेल सुटले कारल्याला आणि कारली पण छान शिजलेत आणि खूप मस्त दिसते बघा. आता तुम्हाला मी दाखवते, कारलंसुद्धा मस्त असं शिजले आणि कारल्यामधला मसाला अजिबात बाहेर आला नाही. अगदी भरलं कारलं तसंच्या तसं आहे, दिसायला खूप भारी दिसते आणि कारलं इतकं मस्त शिजलं आहे आणि तेल पण मस्त सुटले. तर अशी कारल्याची भाजी एकदा नक्की करून बघा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. भाकरीसोबत, गरम गरम भाकरीसोबत मस्त लागते आणि अजिबातही कडू होत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की खूप कडू होते, तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालू शकता किंवा साखर घालू शकता. तर चला मग चमचमीत भरल्या कारल्याची भाजी तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली, जरा जरी आवडली असेल तरी प्लीज लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा. तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत माझा रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद.